नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झालाय। विषय क्रमांक 326 अंतर्गत सत्ताधारी पक्षाने निलंबनाचा ठराव मांडला। मात्र कोणतीही सखोल चौकशी पूर्ण होण्यापूर्वी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या निर्णयाला शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी विरोध दर्शवलाय। भोईर यांनी अधिकाऱ्यांवर आरोप असल्यास निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। चौकशी अहवालानंतर दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, मात्र चौकशीपूर्वी निलंबन करणं योग्य नाही, अशी भूमिका मांडली। या मुद्द्यावर महासभेत काही काळ जोरदार चर्चा झाली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या भूमिकेमुळे संबंधित निलंबन प्रस्तावावर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। आपल्याला विनंती करतोय की जो कोणी अधिकारी असेल त्याने जर चुकीचे केलं असेल ते चौकशीमध्ये निष्पन्न होईल। तो अहवाल त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवा, त्यावेळेस त्याला त्या नियमानुसार जी कारवाई करायची ती सभागृहाने करावी। परंतु चौकशीच्या अगोदरच त्याच्यावर आपण सभागृहामध्ये बोलून मोकळं व्हायचं की त्याला निलंबन करा, हे कायद्याला धरून होत नाही। आणि म्हणून त्यांची जर चौकशी करायची असेल तर ती समिती नेमावी। त्या समितीसमोर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक किंवा बाहेरच्या कोण अधिकारी असतील, रिटायर असतील, त्यांच्या मार्फत करावी। आणि अशा प्रकारचे निर्णय घेऊन जो चौकशीमध्ये दोषी आढळले तात्काळ त्या ठिकाणी सभागृहाने तो निर्णय घ्यावा। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।